ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, पांडवांच्या घरी कृष्ण त्यांचं संरक्षण करण्याकरता होता. पांडवांवर अनेक संकट आले. लक्षग्रह जाळलं, वनवास भोगला, आणि तरी कृष्ण त्यांच्याबरोबर होता. आणि मग सगळं कौरवांचा विनाश झाला. कृष्ण ज्या वेळेला द्वारकेला निघाला त्यावेळेला कृष्णाला ती काय समजायची, माझा भावाचा मुलगा. पण तेव्हा तिला खरं कळलं की कृष्ण हा भगवंत आहे. आपल्याला आपला जवळचा माणूस असतो आणि त्याचं महत्त्व कळत नाही. भगवंत आपल्या हृदयात आहे, रात्रंदिवस काम करतो, पण तो आपला कळत नाही. तसं कुंती मातेनं भगवंताला सांगितलं, तुझे माझ्यावर लय उपकार आहे, आता तुझ्या उपकाराची मी फेड कशी करू. कृष्ण म्हणा, तुला काय पाहिजे ते माग. त्यावेळेला कुंती मातेनं सांगितलं, मला काही नको, मला जीवनामध्ये काय दे, दुःख दे. अरे कृष्ण सांगितलं, आज सगळे लोक देवापाशी जातात, काय मागतात, सुख मागतात. काय, आणि तू दुःख मागती. हा बरोबर आहे म्हणून. कसं, ज्या वेळेला माणसाला दुःख येतं त्यावेळेला भगवंत काय करतो, माणूस भगवंताची स्तुती करतो, ए देवा, ए देवा. विपत्ती काळात, दुःख काळात, आणि सुखामध्ये माणूस काय करतो, विसरून जातो भगवंताला. मुलगा आईला केव्हा करतं, भूक लागली का आई आई करतं. म्हणून सांगितलेलं आहे, अंगा आला ताप देवा तू मायबाप, अंगाचा गेला ताप त्याच्या बापाचा मी बाप. आणि असा माणूस आहे, म्हणून मला दुःख दे. काय, दुःखाच्या वेळेला माणूस काय करतो, भगवंताचं स्मरण करतो. विपत्ती संकट हे माणसाला सुधारण्याकरता आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवापाशी नाही सुखाचे ग थोडे, आणून देईल आपल्या हाती. अरे म्हणून गीतेत सांगितलं रे, सुख दुःख समे कृत्वा तथा लाभ लाभो पराजया. सुख आलं ना प्रसाद आहे, दुःख आलं ना प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखांना हानी रश्वप जायचे. तर भगवंतानी हे गीतेत आपल्याला सांगितलेलं आहे. तर आज आपण काय करतो, दुःखाला बी येतो आणि सुख मागतो. तर सुखाची व्याख्या ही गीतेत सांगितलेली आहे. काल गीता जयंती झाली, तर आपण गीतेक बघतच नाही. गीतेत माणसाच्या सर्व प्रश्नाचे उकल आहे. आणि मग ज्या वेळेला भगवंत तिथं आला परत द्वारकेहून, आणि मग कुंती काय म्हणती, मग भगवंत माझ्याकरता आला. इकडं ही काय म्हणती, द्रौपदी, भगवंत माझ्याकरता आला. सुभद्रा काय म्हणती, भगवंत माझ्याकरता आला. काय, माझ्यावर प्रेम आहे. गवळणी म्हणता, भगवंत माझ्याकरता आला. पण भगवंताने काय सांगितलं, मी कोणाकरता आलो नाही, मी कोणाकरता कोणाचा असतो, जो भाव आहे, मी भावाचा बुकेला आहे. देव भावाचा बुकेला, हाची दुष्काळ तयाला. मला काय पाहिजे, भाव भक्ती आहे. माझा भक्त कोण आहे, माझा भक्त कोण आहे, भीष्माचार्य. तो बाणाच्या हातून न पडलेला आहे, आणि त्याने काय सांगितलं होतं, मरताना मला माझ्यापाशी तू ये. आणि त्यांनी माझं स्मरण किती 1000 वेळा त्याचं स्मरण केलेलं आहे भगवंताचं. काय, भगवंताची 1000 नावं हे भगवंतानी दिलेले, याने भीष्माचार्याने दिलेले. आणि मग मी जो माझा खरा साधू असतो, संत असतो, त्याचं मरण हे अमर असतं. म्हणून भगवंत सांगितलं, मी याच्याकरता आलेलं आहे, भीष्माकरता आलेले. म्हणून कृपा करून भगवंताची भक्ती कशी करा, भावभक्ती करा.
आज समाजामध्ये काय भक्ती कशी केली जाते? व्यापार भक्ती. देवा तुला मी हे देईल, तू मला ते दे. देवा तुला मी हे देईल, तू मला ते दे. देवाला काही नको आहे. देवाला काय पाहिजे? देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देवाला काय पाहिजे? भाव. म्हणून मित्र आणि प्रेम, मैत्रीण, मित्र ज्या वेळेला आपण त्याचे दुर्गुण सहन करतो तो कोण मित्र होतो, आणि ज्या वेळेला दुर्गुणावर बोट ठेवतो त्यावेळेला शत्रू होतो. म्हणून मित्र बना, शत्रू बनू नका. शेजाऱ्यावर प्रेम करा, एकमेकाला प्रेम करा, गरिबाला दया करा, भुकेलेला अन्न द्या, प्राण्यावर दया करा, एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. मी जगल आणि त्यालाही देईल ही संस्कृती, आणि माझंच भरलं पाहिजे विकृती. आज या कलियुगामध्ये विकृती माजलेली, फक्त माझं भरलं पाहिजे. तर खरी भक्ती काही करू नका, भजन करू नका, टाळ्या वाजवू नका, भुकेलेला अन्न द्या, संकटात असेल त्याला मदत करा, एकमेकावर प्रेम करा, एकमेकाचा तिरस्कार करू नका. आज सगळे तिरस्कार करू राहिले, तिरस्कार करू नका. आणि पहिली संस्कृती ही उभी करा. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.